इच्छा. कीर्तन संपल्यावर लोकांनी आम्हाला जास्त पैसे द्यावा ही आमची. आता कशी जोरात बोलले. इच्छा. आता बसलेल्या माणसाने निवांत उत्तर द्यायचे. किचकट मुद्दा आहे थोडा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला काहीतरी इच्छा आहे. प्रत्येक मानवाला काहीतरी इच्छा आहे. माझ्या समोर बसलेल्या उभं राहिलेल्या बसणाऱ्यांना प्रत्येकाला काही का होईल पण इच्छा आहे. मग आता बसलेल्यापैकी इच्छा कोणला नाही. सावधराव उत्तर किचकट आहेत. इनमिन 3 शब्द तर शिकायचे दाखे कीर्तना. बसलेल्यापैकी सगळ्यांना इच्छा आहे. मग आता 1 मिनिट मी तुम्हाला वेळ देणार आहे आणि तुम्ही मला त्याचं उत्तर सापडून द्यायचंय. इच्छा नाही असा कुणी नाही, पण इच्छा उत्पन्न झाली कुठं. निवांत डोकं खाजवायचं. मालकरी मंडळी, गायक, वादक, गुणीजन, महाराज मंडळी सगळ्यांनी. आणि मनात तुम्ही मला उत्तर देणार आहे. मनात सावध राहा बरं का. आता मन हे स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे. मन हे माग आवाज नाही आला पाहिजे. मन हे नपुंसकलिंगी मान्य. मन नपुंसकलिंगी आहे आणि इच्छा स्त्रीलिंगी आहे. दोघांचं जमानच कसं. इच्छा मनात झालीच नाही. फायनल झालं. कारण मन कसं आहे नपुंसक. मन कसं आहे नपुंसक आणि इच्छा कशी आहे स्त्रीलिंगी. दोघांचं जमणार नाही. मग इच्छा मनात झाली नाही. झालं फायनल. पुढच्या वाक्याचं उत्तर द्या तुम्ही. करंगळीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवली उचलणं अवघड. करंगळीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवली उचलणं अवघड. उत्तर ऐका. करंगळीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवली उचलायला भक्ती लागते. इथं फरक आहे. आज लोकांकडे शक्ती आहे, शक्ती आहे. पैशाची भक्ती. ऊत आला पैशाला. ऊत पैसा आहे लोकांकडे. लोकांकडे पैसा आहे. परत आवाज नाही येतो माग. ते रिटर्न माग नाही आला पाहिजे. त्याच्यामुळे इकडे बोलता येईल. विढाला विढाला आता ऐकणाऱ्याला करंट लागलाय. आता मग करंट लागला म्हणजे सोपं झाला. आता करगळीने डोंगर उचलणं शक्ती आहे आणि पंक्तीतली पतरवळी उचलणं भक्ती आहे. आज लोकांकडे शक्ती आहे, भक्ती नाही. भक्तीत नाही. 9,000चा बोकड कापला देवाला. 9,000चा बोकड आणि देवाला काय व्हायला नख्या. आता ही लोक देवाला नख्या का वाहतात. ते शिजत नाहीत. शिजल्या ना देव वासावच मेला. म्हणजे भक्तीत नाही. शक्ती आहे पण भक्ती नाही. आता थोडं किचकट घुसायचंय. आता करण लागलाय तुम्हाला. पुन्हा मागे जाऊ आपण. आपल्याला इच्छा शिकायची. संसार हा अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे. अपूर्णांक. कधी पुरा होणार मग सोडायचा का नाही. आणि सोडून जर सगळे गोसाई झाले सांभाळायचे कोणी. त्याच गोसाईला लोक कटाळले. आता 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 फिट झालं बरं का. आता सावध राहा. आता करंट लागला तुम्हाला. संसार हा अपूर्णांक आहे. पुरा होणार नाही. पुढचं वाक्य. संसारातही कष्ट आहे आणि परमार्थातही कष्ट आहे. कीर्तन करणं, टाळ घेणं, इना वाजवणं, पखवाद वाजवणं कष्ट आहे. वावर बांधणं, घुस लावणं, खत घालणं, खांदणी करणं, कारखान्याला देणं कष्ट आहे. आता दोघांमध्ये जास्त कष्ट कोणची. संसाराची. मान्य आहे ना. आता 1 मिनिट वेळ देणार मी तुम्हाला. तुम्ही आम्हाला उत्तर द्यायचं सगळ्यांनी. संसारातल्या कष्टाचं फळ काय.
निवांत डोकं खाजवत आणि मला उत्तर द्या, संसारातल्या कष्टाचं फळ काय? संसारातल्या कष्टाला फळच नाही, ते झाडच वाज आहे. कशावरून? 15 अध्यायामधली हातावर नंबर घेऊन जात घरी गेल्या उचकीचा 15 अध्यायामधली 54 नंबरची ओवी आहे. या फळना चुंबिता आणि फुलना तुरंबिता, त्याला फळही नाही फुलही नाही. ते झाड कसं आहे? वांस. आणि तुम्ही मी सगळे कोणत्या झाडाला पाणी घालतोय? वांस. मग पाणी घालणारा जरी मेला फळच येणार. झाडच कसं आहे? वांस. मग वांस झाडाला पाणी घालून मेलो ना आपण, पण त्याला फळ नाही. काय फळ आहे संसारात? 10वीच्या पोराने जर आपल्याकडे 10वीच्या बोर्डाची फी मागितली तर आपण म्हणतो भो सोमवारी भरू. मग काय फरक पडला? ते शिमरू काय म्हणतो माहिती 10वीच इतकं यारपाट, ते काय म्हणतो माहिती? मग शाळेत कायला घातलं? हेच फळ. 12वीच्या पोराला म्हणणार आहे आजच्या दिवस थोडा थंडीचा आहे, गुरुवारी स्वेटर घेऊ, तुला थंडी वाजते, तुला कॉलेजला जावं लागतं. आता 18चा तोंड काय एवढा मोठा, तो काय म्हणतो माहिती का बापाला? काय केलंय माझ्यासाठी? आता आपण केलं ते सांगायचं का? मग हेच फळ. मग बाप म्हणला मारली शकम्या, आता काय करू? ते घालत लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे काय? हेच फळ. संसाराचं फळ काय? बायको म्हणते पोराला, आपली बायको आपल्या पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, त्याच 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 म्हणजे कोणचं? तो पहिल्यापासून तसंच आहे, काही जमलं नाही त्याला. हेच फळ. कारण झाडच कसं आहे? आता पीठ बसले तुम्हाला, आता करण लागलं म्हणजे सोपं होतं तुम्हाला. आता शेतकऱ्याला आऊत चुकलं, बैल धरली, नांगरी धरली, नांगरीला मुळे आडवी आली, झुरपूड आलं बांधाला. आता शेतकऱ्यानं त्या झुरपूड मुळापासून हाणावा तर शेंडे, मुळापासून हाणलं तर पुन्हा आडवं येणार. शेतकरी काय हाणतो? शेंडे. शेंडे हाणले का झाड परत फुटतो. दुसरी अध्यात अशी ओवी आहे, दुसरी अध्यात अशी ओवी आहे, वरी वरी पालवी खुडीचे आणि मुळी उदक घालीचे. ज्ञानोबाने म्हणलं तुम्ही वर शेंडे हाणले आणि मुळाला पाणी घातलं, कधीही जमणार नाही. पहिले काय हाणले पाहिजे? मूळ हाणलं पाहिजे. पोराने बापाच्या खिशात हात घातल्याबरोबर पोरे असा उचलून आपटला पाहिजे, त्याची बरगाडी मोडली तरी चालत, पण त्याच्या मुळे हल्ल्या पाहिजे. त्यानं पंप लुटल्यावर बाप म्हणला. पुरीच्या मोबाईल मध्ये एखाद्या शेमड्या पोराचा फोन दिसला ना, पुरीचे दात पाडून टाकले पाहिजे, तिला परत दातच नाही फुटले पाहिजे. पोरगी पळून गेली होती त्याही म्हणली मला अंदाज आलता बर का. मुळे हाणले पाहिजे महाराज, शेंडे हाणून जमणार नाही. आणि आज सगळी लोक काय म्हणतात, आणि पाऊस पडला की झाड फुटलं. हो, मग हे फळ कसं? हे झाडच वास आहे. आता थोडं पुढं सारखायचं, अजून इच्छा सापडली नाही बघा. वान झाड आहे आणि तुम्ही वान झाडाला पाणी घालतो, मुळे हाणले पाहिजे. त्याच्या मुळे ते शेंडे हाणून जमणार. पोरांना असं पहिले सारखा हातपाठीवर फिरून सांगायचे दिवस नाही भाऊ, दारू पिऊ नये असं नाही सांगत. तो म्हणतो का आपण म्हणले वाईट असते, सरकारनं कशाला काढली? ते काय असे गोदरून सांगायचे दिवस राहिले का भाऊ? दारू पिणं वाईट आहे. तो आपल्याला म्हणतो पैसे दिले मला, मी मा बापाची 3 गुंठे ऐकली, काय घेऊन बसले तू? मा बाप मी 3 वेळा हाणला, त्यानं आपल्याला शिकवलं नाही. तो कोण? काही तर म्हणते आपल्या बापाला जमलं नाही.
ऐकणारा प्रश्न पडतो, याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार तुम्ही घरी गेलो करा. गावठी भाषेत सांगा मला तुम्हाला, हे डासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करते. हो, तुम्ही म्हणाल महाराज का म्हणून मला ओवी काढा, 9वा अध्याय काढा, 38 नंबरची ओवी काढा. आणि 38 नंबरची ओवी अशी आहे, मुडा होणी बीजी काढले, निर्वाणी भूमी पेरले, ते सांडी बी खुरी गेले ते काही. पैसा मागालाय मोकार, बुद्धी झाली कमी, खर्चायचे कुठं पैसे. त्यानं मी उन्हीला बांगला बांधून दिला, मग मी उन्हीला बांगल्याला नाव दिलं प्रयत्न. मग याने याच्या बांगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली, तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. आता घडी डोळे शेंडे आणायचे नाही, आता पाठच करीत जायचं. संसार अपूर्ण काय, आता आपल्याला इच्छा सापडायची. थोडं पुढं सरकू आपण. आपण आयुष्यात एवढं कमवलंय ते आपलं आहे का भास आहे? बस फिट बसलं काय एवढं जे कमवलं ना आपण, हे सगळं काय काय कमवलं यादी लिहून घ्या. काय काय कमवलं? गाडी, बंगला, पटा, कुटी, पट्टी, छोटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सिगडी, एअर, वापी, तिकडा, कांदे, गोण्या, बकरा, अंड्याला, डबल पट, फुकटी, उशी, डबा, सल्ला, बात, तुकी, जनता, बेट, शिती, वाचा, वर्गला, उशी, गादी, तक्का, नाण्या, खांड, खोडं, बोंड, सुटा, अंडा, फला, गुजीमान, घरं, कातुरती, कुणाला, शिता, वैनी, सरते, धक्का, गोबी, पचाल, फरताला, परत, गोष्ट, टोटी, डोंगरेवडी, तुका, तगाला, नगला, शिक्षण, ऐकू, थेना, मानवीत खान, राजनीती, दबा, रायला घरनं बायला म्हणतो वाड्या या. बाई कुठे येईल पण तुला राहायला जागा नाही ना. अरे बाबा हे सगळं भास आहे, भास. आणि आपली माणसं ना त्या बाबळी बसून ह्या बाबळी पोहोर तू जाऊन दाखव. तू ये मी ये, इकडली अख्खी की पण तुझी जिरी आणि तुझी जर जिरावली नाही ना, मी माझ्या बापाचा नाही. तर लोकांना काय माहिती तू कोणचा भास आहे, भास. आणि आज लोक सगळे कशात आहे? भासात आहे. आता घुसलो बरं का आपण टाकलं, करंट लावून दिलाय तुम्हाला. आता भासाला खरं मानणं हे ज्ञान का अज्ञान आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सध्या ज्ञानात आहे का अज्ञानात आहे? बस अज्ञानामुळे सुख मिळेल का दुःख? दुःख. मग तुम्ही मी सुखात आहे का दुःखात आहे? दुःखात आहे. कारण आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. फिट बसले भास. 2500 रुपयानं घुस गेला, एकरी 70च्या ऍव्हरेज निघलं, 265 होता. सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला. शास्त्राने ट्रॅक्टर घेतला. हा माझा पाय कोण आहे? आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? दोन भाऊ आयले निघले, थोरल्यानं जीसीबी घेतला, जीसीबी, आणि धाकटा मुरीत आंघोळ करीत होता.
बायकोनं उघड आवडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं तर म्हणला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गारा अज्ञान. आणि आज 100% लोक कशा देत अज्ञानात. थोडं किती आता कसं करायला लागलं तुम्हाला अज्ञानात आहे. आणि अज्ञानाला ज्ञान म्हणणं हेच खरं अज्ञान आहे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची नवरदेव बाहेर ठय 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 ते नवरदेव उड्या हाणायचं. त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके. मग ते 40,000 पाण्यात गेले का कामा आले? काही नाही. ज्ञानच नाही. चौथा मजला काढला तरी वर गज काढितो मरायचं. ज्ञान नाही. आता करंट लावून घ्या. आतलं ज्ञान असावं बाहेरचं नको. 13वा अध्याय अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान यावं बाहेरचं नको. 4 शब्द सांगतो म्हणजे फायनल होईल. साबरीचं वन लावून फायदा नाही. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिडीच्या गळ्याचं सड कधी दूध देणार नाही. आणि ज्ञान नसणारी माणसं कधी सुखी होऊ शकणार नाही. साबरीचं वन लावून काय फायदा आहे? गडी देखणार नाही पण गडी नाही ना. गडी देखना हाय स्मार्ट गडीच नाही. काय उपयोग येतात? काही आतली चड्डी नाही 6,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी आतूनही मोकळा. काही रेंज मध्ये काही रेंज मध्ये कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही. टाइम रेंज काय नाही. बसलं की ज्ञानच नाही. आता सांग. आता करंट लावून दिला. आतलं ज्ञान जर आलं तर त्याला चौथ्या त्यातला पुरावा सांगून देतो. ते ज्ञान पाहिगा बर्वे जरी म्हणी अति अनावे संता या गजावे सर्वशेषी आत्मा. आणि 12वा त्यातली गोबी सांगतो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. माणसाला आतलं ज्ञान आल्याशिवाय सुख मिळू शकत नाही. पहिला मुद्दा फायनल झाला. आता एक वाक्य सांगतो म्हणजे पहिला मुद्दा संपला. ज्ञानी माणूस कधी दुःखी होत नाही आणि अज्ञानी माणूस कधी सुखी होत नाही होत. जगामध्ये ज्ञानी जी माणसं आहेत ती ज्ञानीच आहे. दुनियाने अभ्यास केला की आई साहेबांना तुकाराम महाराजांना आई साहेब बोलायचं. सगळ्या लोकांनी सांगितलं का आई साहेब बोलायचं तुकोबा राहायला. पण 12 जगाच्या पाठीवर आई साहेबांनी नवऱ्याची एवढी सेवा करावी की तुकोबा राहायला जेवायला वाढल्यावर तुकोबा राहिले आई साहेबांना म्हणावं खाओ तुम्हाला भाकरी आणण्यात मला भाकरी आणण्यामध्ये तुम्हाला त्रास होतो का? आई साहेबांनी एक वाक्य बोलावं तुकोबा राहायला. भाकरी देण्याचा विषय नाही हो. फक्त तुम्ही कुठे डोंगरावर भजनाला जाता हे जरा सांगत जा म्हणजे भाकर वेळेत येईल. काय परमार्थ आहे मला. मग आई साहेबांना तुकाराम महाराज म्हणतात मी कुठे भजनाला जातो हे तुला सांगायचं का? गावाच्या बाहेर गेल्यानंतर 3 रस्ते फुटतात आणि तू काय करायचं? त्या 3 रस्त्याची माती हातात घ्यायची आणि माती कानाला लावायची. जी माती विठ्ठल म्हणेल त्या रस्त्यानं मी जाते. तुकाराम महाराज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. महाराज माती आम्ही मातीत गेलो विठ्ठल म्हणानं. माती विठ्ठल म्हणायची तुकोबा राहायची. पुढचं सांगू तुम्हाला. महाराज आई साहेब रस्त्याने चालत असताना तुकाराम जगाच्या पाठीवर एक पाय जगात असा झालाय महाराज का तो देवाने हातात धरला. हो देवाने हातात धरला पाय. तो पाय जिजाबाईचा होता. जिजाबाईचा पाय देवाने हातात धरावा बोट वला करावा आणि पायाला सोडावं. कशाला माहितीये का महाराज तुम्हाला? जिजाबाईच्या पायातला काटा दिसावा ही तुकोबा देवाची इच्छा नव्हती महाराज. जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागावा ही देवाची इच्छा होती. याला म्हणायचं पहिला म्हणणार तुमच्या पायाबद्दल न बोललेलं बरं. तुमच्या पायाची किंमत ज्या घराला तुमचा पाय लागला त्या घरालाच कळली. ज्याला नाही लागला त्याला काय कळेल. तुमच्या पायाचा प्रताप तुम्हीच जाणव. तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मे क्षमा. तुमच्या पायाची ताकद
दोन भाऊ एकमेकाचे दुश्मन झाले. तुमच्या पायाची ताकद, दूध पिणारं पोरग सुद्धा त्याच्या आईशी बोलायचं बंद झालं. याच्यापेक्षा तुमच्या पायाचे पराक्रम काय सांगावे. तुमचे पाय असेच प्रत्येक घराला लागू आणि त्या घरांचा सुपडा साफ हो. काय तुमच्या पायाचा महिमा. बस काय तुमच्या आई बापाने तुमचे पाय घडवले. माझा नवरा करता झाल्यापासून प्रगती झाली म्हणते. 4 गुरुवार करते, सासरा उपाशी मारते आणि इकडं उद्योपानाला म्हशी काढी ती. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दांनी आणि खऱ्याची आई गेली. लोकांनी फक्त म्हणायचं जग सुधारलंय. काय डोंबलं सुधारलंय जग. काय खावायची अक्कल नाही लोकांना. महिला मंडळ उत्तर द्या बरं. पापड भाजून खाण्याची गोष्ट आहे का तळून. आकली आहे का तुम्हाला. अरे तळेल पापडाला चकना म्हणतात. चकना काय लोकांना सांगा. लोकांनी आपलं टापा हाणायचं नुसतं. त्यांनी तो गंधावाला, माळकरी, धोत्रावाला, टोपीवाला पाहिला ना, त्याला वाटतं यांना त्याच्यातलं काही. त्यांचा असा भ्रम आहे. भ्रमात येते भ्रमात. ते चेटे बिटेवाले हेडपट यांना वाटतं धोत्रावाल्यांना काय कळत. धोत्रावाल्यांना जे कळत त्यांना काय कळत. सुधारलं जग. काय वांग सुधारलं जग. काय खावायची अक्कल आहे. सगळे बसलेले पोरं सांगा मला. पोरं सांगा बरं. हिवाळ्यामध्ये लघवीचं प्रमाण वाढतं का कमी होतं. वाढत आणि उन्हाळ्यामध्ये कमी होतं. बरोबर आहे. कशामुळं. शरीरातली उत्सर्जनाची क्रिया मंदावते. मग शरीरामधून घाम पाणी जर पडायचं असेल तर कपडा त्वचेपासून ढिला असावा का फिट असावा. ढिला असावा. बरोबर आहे. जीन पॅन्ट घालणाऱ्याला आपलं चॅलेंज आहे. तुला जागेवर बाया 12 पॅन्ट घेऊन देतो आता. 12 रोग. तो फक्त कशाला न धरता चेंडी काढून दाखवायची. पैसे रोग घे शामड्या रोग.